काल संसदेमध्ये या पावसाळी अधिवेशनातलं पहिलं बिल हे पास झालेलं आहे आणि ते सुद्धा विरोधी पक्षांच्या खासदारांच्या उपस्थितीशिवाय. ते बिल होतं पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 आणि तेच बिल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, हे एक अमेंडमेंट बिल आहे, म्हणजे पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 हा आधीच अस्तित्वात आहे आणि त्यामध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी आता हे अमेंडमेंट बिल हे लोकसभेसमोर मंजूर करण्यात आलेलं आहे. नुकत्याच झालेल्या सीजेपी प्रोटेस्ट आणि नीट पेपर लीक यासारख्या विषयांची गंभीरता लक्षात घेऊन काही स्ट्रिंजंट स्ट्रिक्ट प्रोव्हिजन या कायद्यामध्ये ऍड करण्यासाठी भारत सरकारने हे अमेंडमेंट बिल लोकसभेसमोर आणलेलं आहे. आता या नवीन कायद्यामध्ये काय नवीन आणि स्ट्रिंजंट अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ते आपण समजून घेऊयात. सर्वात आधी, अ पर्सन युझिंग अनफेअर मीन्स, ज्यामध्ये लीक झालेला पेपर जर कुणाकडे आलेला असेल किंवा इम्पर्सोनेटर म्हणजे परीक्षा केंद्रावरती कॅन्डिडेटच्या ऐवजी जर का दुसरा व्यक्ती हा पेपरमध्ये अपियर झालेला असेल किंवा कॅन्डिडेट हा बँड डिव्हाइसेस सोबत पकडला गेला असेल, तर अशा गुन्ह्यांसाठी 5 ते 10 वर्षापर्यंतची इम्प्रिझनमेंट विथ 50 लॅक्स ऑफ फाईन अशी तरतूद या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे अ सर्व्हिस प्रोव्हायडर, ज्यामध्ये प्रिंटिंग फर्म्स असतील, पेपर ट्रान्सपोर्ट करणाऱ्या कंपनीज असतील किंवा प्रायव्हेट टेस्ट सेंटर्स असतील, यांचा जर का याच्यामध्ये काही हात आढळून आला असेल तर त्यांना आता 5 कोटी रुपयापर्यंतचा दंड आणि 8 वर्षासाठी त्यांचं लायसन्स हे पूर्णपणे रद्द केलं जाणार आहे. त्यानंतर आहे मॅनेजरियल स्टाफ, ज्यामध्ये डिरेक्टर्स, सिनियर मॅनेजर्स जे त्या सर्व एजन्सीज चालवत असतील, त्यांना आता 5 ते 10 वर्षापर्यंतची इम्प्रिझनमेंट आणि 5 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. नंतर आहे ऑर्गनाइज क्राईम, ज्यामध्ये एक पूर्ण रॅकेट असतं, ज्यामध्ये पेपर हे चोरले जातात, ते कॅन्डिडेट्सना विकले जातात, त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ इनसाइडर्स. अशा गुन्ह्यांसाठी आता 7 वर्षांपर्यंतची इम्प्रिझनमेंट आणि 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर या कायद्यामध्ये एक विशिष्ट आणि नवीन अशी तरतूद करण्यात आलेली आहे, जी आहे टाइमलाईन संदर्भात. आता ज्या स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्पेशल टास्क फोर्स अशा ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहे, त्यांना 2 महिन्यांच्या आत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. त्याच पद्धतीने चार्जशीट फाईल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत कोर्टाला सुद्धा निकाल लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या अमेंडमेंट बिलवरती चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाने सभात्याग केलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या व्यतिरिक्तच हा कायदा सरकारने पास करून घेतलेला आहे. यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून सांगा.